Hello students, good morning all of you. Today we are going to discuss ionization energy. In last lecture we discussed about atomic size variations in D block, P block as well as 3D, 4D, 5D series. Now we switch on next topic or next point of periodic table, that is ionization energy. That is ionization energy or enthalpy. In short, we can represent to this ionization energy as IE. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय असतं ते अगोदर ऐका. आयोनायझेशन एनर्जीच्या अगोदर याच्यामध्ये दोन पॉईंट आहेत, एक आहे आयोनायझेशन आणि एक आहे एनर्जी. अगोदर मी आयोनायझेशन म्हणजे काय ते सांगतो. आयोनायझेशन म्हणजे काय असतं, आयोनायझेशन म्हणजे आउटर मोस्ट व्हॅलन्स शेल किंवा व्हॅलन्स शेलमधून इलेक्ट्रॉन बाहेर काढणं, या प्रक्रियेला आपण म्हणतो आयोनायझेशन. ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला माहिती आहे की जो ॲटम आहे, ॲटममध्ये काय असतं, एक न्यूक्लियस आणि या न्यूक्लियसच्या सराउंडिंग ऑर्बिट असतात आणि या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या सभोवताली फिरतात, हे माहिती आहे. आयोनायझेशन म्हणजे काय असतं, जे ॲटमची जी बाह्यतम कक्षा आहे ज्याला की आपण व्हॅलन्स शेल म्हणतो. काय म्हणतो? व्हॅलन्स शेल. त्या व्हॅलन्स शेलमधून हा इलेक्ट्रॉन बाहेर काढणं याला आपण म्हणतो आयोनायझेशन. काय म्हणतो? आयोनायझेशन. आयोनायझेशन म्हणजे काय असणार मग? रिमूव्हल ऑफ ॲन इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स शेल ऑफ आयसोलेटेड गॅसियस ॲटम. आपण त्याला म्हणतो आर कॉल्ड आयोनायझेशन. इलेक्ट्रॉन बाहेर काढणं म्हणजे आयोनायझेशन. मग मला सांग तू, न्यूक्लियसवरती चार्ज कुठला आहे? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवरती चार्ज कुठला आहे? या दोघांमध्ये काय असणार? अट्रॅक्शन की रिपल्शन? अट्रॅक्शन असणार. जर मला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असेल तर हा इलेक्ट्रॉन सहजासहजी इथून निघेल का बाहेर? कारण या दोघांमध्ये काय आहे? अट्रॅक्शन आहे. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन सहजासहजी इथून बाहेर निघणार नाही. मग मला जर हा इलेक्ट्रॉन इथून बाहेर काढायचा असेल तर हे अट्रॅक्शन अगोदर मला तोडावं लागणार, त्यावेळेस हा इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. मग हे अट्रॅक्शन तोडण्यासाठी जी लागणारी एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणतो. काय म्हणतो? आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन बाहेर काढणं. आणि इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी लागणारी एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? आयोनायझेशन एनर्जी. देअरफॉर आयोनायझेशन एनर्जीची डेफिनेशन मी दिली तो, द एनर्जी रिक्वायर्ड टू remove an electron from valence shell of isolated gaseous atom are called ionization energy. समजतं आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय? मग आपल्याला इथं हे बघायचं असतं की आयोनायझेशन एनर्जी कोणत्या कोणत्या घटकांवरती अवलंबून आहे, कुठले कुठले घटक कारणीभूत आहेत आयोनायझेशन एनर्जीसाठी ते बघायचे असतं. हे कॉपी करा, आपण नेक्स्ट डिस्कस करूयात. फॅक्टर्स. आयोनायझेशन एनर्जीवरती कुठल्या कुठल्या घटकांचा परिणाम होतो ते बघूयात. फॅक्टर्स अफेक्टिंग
ionization energy. Which factor will affect ionization energy? किंवा आणखीन वेगळ्या प्रकारे जर लिहिता आलं तर असं लिहू आपण, डिपेंडन्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी कोणत्यावरती अवलंबून असते त्याला आपण म्हणतो डिपेंडन्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी सर्वप्रथम डिपेंड असते ॲटॉमिक साईजवरती. कशावरती? ॲटॉमिक साईज फर्स्ट. ॲटॉमिक साईज. आयोनायझेशनमध्ये काय होतं, या न्यूक्लियसपासून हा इलेक्ट्रॉन मला इथून बाहेर काढायचा आहे. जर या दोघांमध्ये अट्रॅक्शन जर स्ट्रॉंग असेल तर मला हा बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी देखील काय असणार आहे? जास्त. म्हणजेच जर हे अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर आयोनायझेशन एनर्जी देखील जास्त असते. आणि हे अट्रॅक्शनलाच आपण दुसरा एक शब्द असतो त्याला आपण म्हणतो झेड इफेक्टिव्ह. काय म्हणतो? झेड इफेक्टिव्ह म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लियसचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनवरती जेवढं जास्त अट्रॅक्शन असणार तेवढी आयोनायझेशन एनर्जी काय असणार? जास्त. आणि ज्यावेळेस अट्रॅक्शन जास्त असतं त्यावेळेस ॲटॉमिक साईज काय असते म्हणून सांगितलं होतं? कमी असते. अट्रॅक्शन ज्यावेळेस जास्त असते ॲटॉमिक साईज कमी. मग काय होतं? डिपेंडन्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी ॲटॉमिक साईजवरती अवलंबून असते. कशा प्रकारे? आयोनायझेशन एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. याचा अर्थ काय बघा, जर का ॲटमची साईज वाढत असेल तर आयोनायझेशन एनर्जी काय होणार? कमी. इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. आणि जर का ॲटमची साईज जर कमी असेल तर आयोनायझेशन एनर्जी काय असणार? जास्त. समजतं? नेक्स्ट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे ऑर्बिटल्स. कुठल्या कुठल्या ऑर्बिटल्स आहेत? एस, पी, डी अँड एफ. जर समजा ही एस ऑर्बिटल आहे, ही पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एफ. एसमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात? 2. मॅक्सिमम एसमध्ये इलेक्ट्रॉन किती असू शकतात? 2. पीमध्ये किती असू शकतात? 6. डीमध्ये 10 आणि एफमध्ये 14. याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन येऊ शकत नाहीत. मग ज्यावेळेस या ऑर्बिटल मॅक्सिमम असतील म्हणजेच याला म्हणतात पूर्णपणे कंप्लीट. काय म्हणतात? कंप्लीट आहेत ना. देअरफॉर याला म्हणतात फुलफिल्ड. काय म्हणतात? फुलफिल्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आणि जर हाफ फील्ड जर लिहायचं असेल तर हाफ फील्ड काय असेल? एसमध्ये किती असतील? 1. पीमध्ये किती असतील? डी 5 आणि एफ 14. यांना म्हणतात हाफ फील्ड. सॉरी, तेच तुमचं लक्ष आहे का ते चेक करत होतो. हाफ फील्ड. लक्ष द्या, जर का तुम्ही इलेक्ट्रॉन यांच्यामधून कुठून काढत असाल बाहेर आणि यांच्यामधून, तर सर्वात स्टेबिलिटी जास्त असते फुलफिलची. कोणाची असते? फुलफिल. त्याच्यानंतर असतं हाफ फील्ड. आणि हाफ फील्ड नंतर एक असं असतं P4, D3, F4. म्हणजे हे P4 अर्धवटी भरलेलं नाही आणि पूर्णही नाही. डीमध्ये अर्धही नाही आहे, पूर्णही नाही. म्हणजे याला म्हणतात पार्शियली फील्ड. काय म्हणतात त्यांना? पार्शियली फील्ड. तर ऐका, सर्वात जास्त स्टेबिलिटी कोणाची असते? फुल फील्ड. का स्टेबिलिटी जास्त असते ते ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये सांगतो मी. फुल फील्ड नंतर हाफ फील्ड आणि लास्ट पार्शियली फील्ड. आणि हीच ऑर्डर असते आयोनायझेशन एनर्जीसाठी. कोणासाठी असते? आयोनायझेशन एनर्जी. मी क्वेश्चन घेतो नंतर कन्सेप्ट क्लिअर होईल. समजतं इथंपर्यंत? एक लास्ट फॅक्टर राहतो, हे कॉपी करा अगोदर, नंतर डिस्कस करूयात. ओके, एक लास्ट टॉपिक राहतो याच्यावरतीच, थर्ड
ज्याच्यावरती अवलंबून असते आयोनायझेशन एनर्जी. थर्ड, ऑर्बिटल. तुम्ही इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमधून बाहेर काढत आहेत त्यालाही महत्त्व असतं. आयोनायझेशन एनर्जी सर्वात जास्त असते एस ऑर्बिटलसाठी. कोणासाठी असते? एस, नंतर पी, नंतर डी, नंतर एफ. हे का असं असतं मला सांगा. न्यूक्लियसच्या जेवढी जवळ ऑर्बिटल असणार तेवढं फोर्स काय असेल? जास्त. जेवढं अंतर जास्त असेल तेवढं फोर्स कमी असणार. न्यूक्लियसच्या जवळ एस असते, नंतर पी असते, डी आणि एफ असते. जिथून इलेक्ट्रॉन बाहेर काढणार तुम्ही, एक्झाम्पल घेतो त्यानंतर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर होईल. एस पी डी एफ समजतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला मी असा प्रश्न विचारला, एक आहे 2s2 आणि एक आहे 2p2, मला दोघांमधून इलेक्ट्रॉन बाहेर काढायचं आहे, तर मला इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी आयोनायझेशन एनर्जी जास्त कुठे द्यावी लागेल? इथं की इथे? यसमध्ये. कारण इलेक्ट्रॉन मला बाहेर कुठून काढायचा आहे? यसमधून. यस इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ असल्यामुळे आयोनायझेशन एनर्जी काय असते? जास्त. समजतं. बरं, जर सपोज तुम्हाला मी असा प्रश्न विचारला 2s2 आणि 3s2, इथून मला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचं आहे, तर उत्तर काय सांगाल तुम्ही? इथंही यस आहे, इथंही यस आहे, बरोबर. पण इथं चेक करा, इथं 2 आहे, इथं 3 आहे. हे 2 काय असतं माहिती आहे? हे 2 असतं यन, आणि यन म्हणजे काय असतं? ऑर्बिट. ऑर्बिट काय असतं माहिती आहे तुम्हाला? हे न्यूक्लियसच्या सभोवताली अशा ऑर्बिट असतात. जी पहिली ऑर्बिट आहे त्या पहिल्या ऑर्बिटला म्हणतात n=1. ही पहिली ऑर्बिट असणार. ही ऑर्बिट नसणार, हे न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियसच्या सभोवताली. ही दुसरी ऑर्बिट, थर्ड आणि फोर्थ. हे बघा, यस यस सेम आहे. चेंज कुठं होतं? इथं 2 नंबर आहे, इथं कोण आहे? मग न्यूक्लियसच्या अगोदर 2 येतं का 3 येतं? इथं. मग जो ऑर्बिट न्यूक्लियसच्या जवळ असणार तिथं आयोनायझेशन एनर्जी काय असणार? मॅक्सिमम. मी आणखीन एक पॉईंट लिहितो. इफ ऑर्बिटल और ऑर्बिट, ऑर्बिटल म्हणलं ना SPDF असतं, आणि ऑर्बिट म्हणलं की सर्क्युलर पाथ. इफ ऑर्बिटल और ऑर्बिट नियर टू न्यूक्लियस then it will have maximum ionization energy. जेवढी जवळ असणार तेवढी आयोनायझेशन एनर्जी काय असणार? जास्त. समजतं. आता याच्यावरती प्रश्न कसे येतात ते डिस्कस करूया. कॉपी करा. ओके, मी एक क्वेश्चन घेतो, एक 2-3 क्वेश्चन घेऊयात. सोपे सोपे, अवघड विचारत नाही त्याच्यावरती. बरं, आणखीन एक पॉईंट मी तुम्हाला काय सांगितलं होतं? आयोनायझेशन एनर्जी साईजवरती अवलंबून आहे. जेवढी साईज जास्त आहे तेवढी आयोनायझेशन एनर्जी कमी, बरोबर. मग मला सांगा, पिरियॉडिक टेबलमध्ये व्हेन वी मूव्ज फ्रॉम टॉप टू बॉटम साईज काय होते? इन्क्रीज होते. जर साईज इन्क्रीज होत असेल तर आयोनायझेशन एनर्जी काय होईल? डिक्रीज होईल, बरोबर. आणि लेफ्ट टू राईट साईज काय होते? कमी. जर साईज कमी होत असेल लेफ्ट टू राईट तर काय होतं? आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज होते. उलटं असतं, साईज आणि एनर्जी एकमेकांच्या विरुद्ध असतं. जर एक वाढत असेल तर एक कमी होतं. समजतं? तो काय पॉईंट लिहून देत नाही तुम्हाला? समजतं ना? सांगितलं तुम्हाला मी. क्वेश्चन आहे हा, कम्पेअर आयोनायझेशन एनर्जी ऑफ सेकंड पिरियड एलिमेंट्स. हा प्रश्न नीटमध्ये विचारलेला आहे.
आपल्याला आयोनायझेशन एनर्जी कम्पेअर कोणाचे करायचे, सेकंड पिरियड एलिमेंट. सेकंड पिरियड एलिमेंट कोणते कोणते आहेत माहीत आहे आपल्याला, लिथियम, नंतर कोण येतं बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्ल्युरिन आणि एक घेऊन निऑन. हे सेकंड पिरियडचे एलिमेंट आहेत. आपल्याला यांची कंपॅरिझन करायचे. बरं मला तुम्ही सांगा, पिरियॉडिक टेबलमध्ये इकडून इकडे येत असताना आयोनायझेशन साईज काय होते मला अगोदर सांगा. डिक्रीज साईज. आणि आयोनायझेशन एनर्जी काय होईल मग, इन्क्रीज. बरोबर. मग आयोनायझेशन एनर्जी जर मला लिहायची असेल इथं, तर मी काय लिहिणार मग, इकडं वाढत जाते म्हणल्यावर इन्क्रीजिंग ऑर्डर हे असे असते. बरोबर. सर्वात जास्त कोणाचे येईल, पण इथं चुकतं. हे आपण जर असं उत्तर लिहिलं तर आपलं गेम होतो. इथं का गेम होतो ते ऐका. हे उत्तर नसतं बरोबर. हां, उत्तर काय बरोबर असतं तेही सांगतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेक करायचं. काय चेक करायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलात, आउटर मोस्ट बघायचं. याचं येतं 2s1 आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याचं येतं 2s2. याचं येतं 2s2 2p1. कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s2 2p2. नायट्रोजन 2s2 2p3. ऑक्सिजन 2s2 2p4. फ्ल्युरिन 2s2 2p5 and निऑन 2s2 2p6. आयोनायझेशन म्हणजे काय असतं, इलेक्ट्रॉन बाहेर काढणं. लिथियममधून मला इथून इलेक्ट्रॉन बाहेर काढायचं आहे आणि बेरिलियममधून कुठून बाहेर काढायचं आहे मला, इथून. याच्यामध्ये S1 आहे, इथं किती आहे S2. हे हाफ फील्ड आहे आणि हे काय आहे. मग आयोनायझेशन एनर्जी जास्त कोणाची असते, फुल फील्डची असते. मग लिथियमपेक्षा जास्त कोणाची असणार, बेरिलियम. एकदम बरोबर. आता नेक्स्ट या दोघांमध्ये चेक करा. बेरिलियममधून मला इलेक्ट्रॉन बाहेर कुठून काढायचं आहे, 2 मधून, म्हणजे या ऑर्बिटलमधून. आणि बोरॉनमधून मला इलेक्ट्रॉन इथून बाहेर काढायचं. जे बाहेर दिसते, बाहेर तुम्हाला तिथून इलेक्ट्रॉन काढायचा. बाहेर कोणती दिसते ऑर्बिट, P. इथं P1 आहे, इथं S2 आहे. हे हाफ फील्ड आहे का, P1 पार्शियली फील्ड आहे आणि S2 काय आहे, फुल फील्ड आहे. मग मला सांगा स्टेबिलिटी जास्त कोणाची असते, फुल फील्डची. आणि आयोनायझेशन एनर्जी देखील कोणाची जास्त असते, फुल फील्डची. मग या दोघांमध्ये आयोनायझेशन एनर्जी जास्त याची येणार. समजतं. बोरॉन कार्बन चेक करा. बोरॉनमधून मला इथून इलेक्ट्रॉन बाहेर काढायचं आहे आणि इथून मला इथून 1 2. म्हणजे दोघंही कसे आहेत, अर्ध पार्शियली आहे. हाफही नाही आणि फुलही नाही. मग अशी जर ज्यावेळेस कंडिशन असेल ना, त्यावेळेस काय चेक करायचं, साईज. काय चेक करायची, साईज. जिथे साईज लहान त्याची आयोनायझेशन एनर्जी जास्त. मग इकडे येत असताना साईज काय होते, कमी. मग या दोघांमध्ये साईज कमी असणार याची. ज्याची साईज कमी त्याची आयोनायझेशन एनर्जी जास्त. या दोघांमध्ये आयोनायझेशन एनर्जी जास्त कोणाची असणार, कार्बनची. समजतं. आता राहिले कोण, कार्बन आणि नायट्रोजन. इलेक्ट्रॉन मला इथून बाहेर काढायचं, P2. इथं काय आहे, P3. ही हाफ फील्ड आहे बघा, P3 आहे ना, अर्धवट आहे. मग हाफ फील्डची स्टेबिलिटी जास्त. मग याची आयोनायझेशन एनर्जी देखील काय. आता ऑक्सिजन आणि नायट्रोजन ऑक्सिजन चेक करा. P3 P4. हाफ फील्ड कोणतं आहे, मग आयोनायझेशन एनर्जी जास्त. समजतं. ऑक्सिजन फ्ल्युरिन P4 P5. फुल फील्ड ही नाही आणि हाफ फील्ड ही नाही. साईज बघायचे, दोघांमध्ये साईज कोणाची कमी आहे, याची. मग आयोनायझेशन एनर्जी जास्त याची असणार. या दोघांमध्ये बघा P5 आणि P6 फुल फील्ड आहे.
समजतं. हा प्रश्न आहे नीट 2019. डिड यू गेट इट? इथंपर्यंत क्लिअर आहे? व्हिडिओ पॉज करून कॉपी करू शकता. तर हे क्वेश्चन आहेत आयोनायझेशन एनर्जीच्या आधारावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते आहेत. पहिला प्रश्न काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हॅज लोवेस्ट आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे हे 4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला दिलेले आहेत. 4 1 2 3 4. या चौघांपैकी आयोनायझेशन एनर्जी सर्वात कमी कोणाची आहे विचारलेलं आहे. लोवेस्ट. चेक कसं करतो आपण? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हाफ फिल्ड आहे की फुल फिल्ड आहे याच्यावरून. मी काय करतो, तुम्हाला लोवेस्ट तर विचारला आहे प्रश्न, मला अगोदर तुम्ही हायेस्ट सांगा कुठे असेल. मॅक्सिमम आयोनायझेशन एनर्जी ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फुलफिल्ड किंवा हाफ फिल्ड आहे तेथे असते. इथं फुलफिल्ड कुठे दिसतं? ऑप्शन नंबर 4 बघा. पीमध्ये 6 फुलफिल्ड आहे, एस ही फुलफिल्ड आहे. हे झालं सर्वात मॅक्सिमम. पण प्रश्नामध्ये विचारलेलं काय? मिनिमम म्हणजे सर्वात कमी. हे तर उत्तर नाही आपलं. बरोबर. ऑप्शन नंबर 2 बघा. P3 हे हाफ फील्ड आहे, याची आयोनायझेशन एनर्जी मॅक्सिमम असणार. हे उत्तर नाही आपलं. मग पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये चेक करा. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा इथून 2p मधून, आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढायचा आहे 3s1 मधून. समजतं? मग इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेक करा. 3s1 हाफ फील्ड आहे, 2p5 हे काय आहे? पार्शियली फील्ड आहे. बरोबर. मग ज्या ठिकाणी पार्शियली फील्ड असतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी आयोनायझेशन एनर्जी सर्वात कमी असते. याचा आन्सर काय असणार? ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर, हा क्वेश्चन आला आहे नीट 2007. नीट 2013च्या अगोदर नीटला AIPMT म्हणत होते. काय म्हणतात? AIPMT. आणि नंतर नीट नामकरण झालं. मी AIPMT न म्हणता नीट कसं कन्सिडर करतो. हा क्वेश्चन चेक करा. याच्यामध्ये काय, व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडवू शकता. सांगा उत्तर काही. आय थिंक या क्वेश्चनमध्ये आपल्याला काहीतरी मिस्टेक झाली आहे, नंतर डिस्कस करूयात. अगोदर इकडे लक्ष द्या. इथे काय, विच वन हॅव हायेस्ट आयोनायझेशन एनर्जी. इथं हायेस्ट आयोनायझेशन एनर्जी कोणाची आहे विचारलेलं आहे. ज्या ठिकाणी हाफ फील्ड फुल फील्ड आहे ते चेक करा. कुठं आहे का हाफ फील्ड फुल फील्ड? हे बघा, P3 हाफ फील्ड आहे. इथंही P3 काय, आणि हे तर दोघं नसणार आहे. ते हाफ फील्ड नाही फुल फील्ड आहे. हे तर उत्तर नाही आपलं. मग ह्या दोघांपैकी चेक कसं करणार तुम्ही? P3 आहे, P3 आहे, पण इथं काय आहे? 3p आहे, आणि इथं काय आहे? 4p. मग न्यूक्लियसच्या जवळ कोण येतं? 3p की 4p? 3p येतं. माझं न्यूक्लियसच्या जवळ असतं, त्याचे आयोनायझेशन एनर्जी काय असणार? मॅक्सिमम. आन्सर 1. नीट 2009. याच्याकडे लक्ष द्या, फर्स्ट क्वेश्चनकडं. हे 2 तर ऑप्शन बरोबर नाहीत आपले, 4 अँड 2. 1st अँड 3rd मध्ये आपल्याला बघायचं. बरोबर. मला इलेक्ट्रॉन इथून बाहेर काढायचं आहे. कुठून? 2p मधून. आणि इथून बाहेर कुठं काढायचं आहे मला? 3s मधून.
बरोबर. मग मला सांगा, हे जरी हाफ फिल्ड असेल 3s1, पण हे 3 आहे आणि हे 2 आहे, न्यूक्लियसच्या जवळ कोण येईल? 2 येईल. आणि जो न्यूक्लियसच्या जवळ येतो त्याची आयनायझेशन एनर्जी काय असते? मॅक्सिमम. मग उत्तर काय असणार आपलं? विचारलेलं काय आहे आपल्याला? लोवेस्ट. 2p आहे, 3s आहे. अगोदर 2 येतं ना ऑर्बिट, तुम्हाला सांगितलं होतं हे न्यूक्लियसच्या सराउंडिंग ऑर्बिट असतात 1, 2. मग 2 ऑर्बिट अगोदर येते किंवा 2 सबशेल अगोदर येते, नंतर 3 येते. देअरफॉर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. समजते इथेपर्यंत? हे अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आयोनायझेशन एनर्जीवरती. आयोनायझेशन एनर्जीमध्ये आपला एक लास्ट पॉईंट राहतो, सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जीज. सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. वी विल स्टॉप हिअर.